भरोसा व विश्वास हवा. सद्गुरु आज्ञेचा प्रमाण नव्हे तर इच्छा सुद्धा प्रमाण मानावी. सद्गुरूचा उपमर्द अगर अनादर होईल असे कोणतेही वर्तन अगर कृती शेच्याच्या आतून काया वाचा मनोभावे करून होता कामा नये, नाहीतर प्रगती होत नाही. सद्गुरू केव्हा तरी सांगत असतील, उपदेश देत असतील तर सर्व शरीराचे कान करून त्यांचे म्हणणे हृदयात साठवावे. साठवण्यासारखे व जन्मोजन्मी पुरणारे हेच एक धन आहे याचा विचार करावा. आपले नित्यकर्म उपासना खंडित करावी. वेळ शक्यतो एकच ठेवावी. अशी एकच वेळ जमली तर उपासना प्रत्यय लवकर हमखास मिळतात. आपल्या तोंडात अपशब्द असू नये. चुकून सुद्धा तोंडात शिवी किंवा अपशब्द येणार नाही याची काळजी घ्यावी. हा अभद्र उच्चाराचा परिणाम वाईट होतो. दिसला नाही तर वातावरणात अपवित्र अयोग्य गढूळ बनवण्याची मदत होते. उपासना जप वातावरण शुद्ध मोकळे आनंददायी बनवत असतात. आपल्या विकारांवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करावा. शेवटी काम क्रोध लोभ मोद मध मत्सर षड्रूपणा चिंकायचा आहे याची जाणीव ठेवावी. राग आला, गोष्ट मनाविरुद्ध झाली, अगर अन्य काही घडले तर चटकन भावना वश न होता तसे होणे हीच प्रभूची इच्छा समजून मनाची समजूत घालावी. अपयशाने खचू नये, यशाने हुरहुळू जाऊ नये. काही झालं तरी आपल्या दृष्टीने योग्य घडण्यासाठी सतत प्रयत्न करीतच राहावे. इष्ट घडले नाही तरी प्रभूची इच्छा मानावी. सर्व तोची करतो मी नाही ही जाणीव मनात वागण्याची कला आली की संसारात राहून अलिप्त कसे राहायचे हे आपोआप समजते. मी केले, मी घडवले, मी सांगितले असे अहंकार होती वक्तव्य करू नये. खरोखर काही करण्याची घडवण्याची आपणामध्ये काही सामर्थ्य आहे हे ज्याचे त्यांनी तपासावे. जिभेची चुचली पुरवू नये. आठवड्यातून निदान एक दिवस उपास अगर लंघन करावे. उपास मी बोलतो मूर्ख माणूस. पुस्तकात दिलं लंघन करावं. प्रत्येक पुस्तकात दिले लंघन करावं हे आपल्या शरीरात आवश्यक आहे. देवतेसाठी नाही. लंघन करावं. त्यामुळे चातुर्मास किंवा इतर मासामध्ये येणारे एखादं उपास करा. लोभ मोह असे जोडीदार आहेत की त्यांची कधी समाधान होत नाही, म्हणून ते विशेष काळजी घ्यावी. त्यांचा पगडा बसेल असा विचार आचार यावर दूर राहण्याचा प्रयत्न करावा. शारीरिक सुखाकडे फार लक्ष देऊ नये. व गरम पाणी सुखाची वाटते पण थंड पाण्याचे हिताचे असते. थंड पाणीने करा, काही फार नुकसान होत नाही. मी स्वतः काही वर्ष करतो आहे, काहीही फरक पडत नाही. पण जिथे जा तिथे गरम पाणी नाही मिळालं तर त्रास होत नाही. जिथे मिळेल हर हर जय श्रीराम. मी माझं मोठवणे सांगत नाही. मला स्वगुरूंनी एका पुस्तकात वाचलेल्या पुस्तकरूपी गुरूंनी ऐकलंय म्हणून मी सांगतो. सर्वात एक मुक्त राहणे, जमिनीवर घोंगडीवर झोपणे यासारखे नियम करावे. सर्व दृष्टीने हिताचे होईल. आनंद आहे. तुम्हाला हे जमलं आहे. एका पुस्तकात दिलेलं आहे, सूर्यवृत्ती पुत्र भावा अशी ज्याला इच्छा असेल त्यांनी ही साधना करावी. सर्वांनी एकमुखे जमिनीवर घोंगडी झोपण्यासारखे नियम करावे. हे सृष्टी हिताचे होते. म्हणजे कुठे गादी मिळाली नाही मिळाली, स्वामी भक्तांना हे काही दुःख त्रास होत नाही. मिळालं तर आनंद, नाही मिळालं तरी आनंद. घोंगडी टाकली, कापड टाकलं, पैसे टाकलं, झोपलं, आनंदाची झोप लागते आणि त्याचं सुख मिळत नाही. नेहमी सत्य बोलावे, खोटे बोलू नये. त्याची वाणी खोटी बोलण्याचे मिटाळलेले नाही. त्याचे सहज उद्गार देखील वाच्या सिद्धीप्रमाणे अक्षर खरे ठरतात. जास्त बोलणार. दासबोधाचे ग्रंथ वारंवार वाचावे. दर वाचनाच्या वेळी नवनवीन काही ते समजलेला प्रत्यय आल्याखेरीशिवाय राहणार नाही. तुम्ही वाचा, लाईव्ह करा. सगळ्या तुमच्यासारख्या लोकांना, माझ्यासारख्या लोकांना तो किंवा इतर लोकांना तुमच्यातनं दासबोध ऐकायला भेटणं कारण अंदाजी गोष्ट असेल त्याचा वितरणही फायदा होईल. पुस्तकं वाचा. भगवत साधन लोकांना फायदेशीर तुमचा आवाजाने. माझा आवाज ऐकता खरं नसेल आनंदी तर तुमचा आवाज एक आनंदी होईल. म्हणून विनंती आहे तुम्ही पण ह्या कार्यात सहभागी व्हा. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. प्लेलिस्टला जाऊन इतरही व्हिडिओ बघा. तुमचेही असे चॅनल मोठं करण्यासाठी प्रयत्न करा. जे काही भागवत धर्मावर, भागवत सेवेमध्ये किंवा इतर यातल्या ज्या आनंद दे संतांच्या सेवे तेव्हा इतरांपर्यंत पोचण्यासाठी फायदेशीर यासाठी करा. आपण जे काही थोडेफार उपासना म्हणून कराल ते कदाचित होऊन करा. निदान त्यावेळी तरी सांसारिक इतर विचार करणे बंद ठेवा. देव भावाचा भुकेला आहे हे विसरू नका.